हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवूया आवळा मिरचीचं झटपट होणारं पौष्टिक असं लोणचं. लोणचं बनवण्यासाठी इथं मी मिरच्या धुवून घेतल्या आहेत. मिरची आता आपण बारीक कापून घेऊया. तुम्हाला हवे असतील तसे तुम्ही तुकडे करून घ्यायचे आहेत. ओली हळद घेतली आहे, ती साल काढून घेऊया. साल काढून झाल्यावरती आपण हळद किसून घेऊया. त्याचप्रमाणे आपण इथं आवळे पण किसून घेणार आहेत. आता आपण पॅनमध्ये 3 चमचे धणे, 2 चमचे जिरे, 3 चमचे बडीशोप, 2 चमचे मोहरी आणि अर्धा चमचा इथं मी मेथी घेतली आहे. याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. हा मसाला कमी गॅसवर छान मसाला भाजून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. आता आपण एका बाउलमध्ये मिरची, ओली हळद आणि आवळा एकत्र करून घेऊया. यात आपण 2 ते 3 चमचे मीठ घालूया. मिक्सरमध्ये जाडसर असा बारीक केलेला मसाला घालून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आपण एका पॅनमध्ये 5 ते 6 चमचे तेल गरम करून घेतले. त्यातच आपण बडीशोप घातली आहे, मेथी घातली आहे आणि 1 चमचा हिंग घातला आहे. ही फोडणी आपण थोडी गार झाल्यावरती लोणच्यावर घालून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लोणचं टिकावं यासाठी आपण 2 चमचे व्हिनेगर पण घातलं आहे. व्हिनेगरने लोणचं छान टिकतं पण आणि आंबटपणा पण येतो. इथे तयार झालं आहे आपलं आवळा मिरचीचं लोणचं. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका.